हॅलो फ्रेंड्स, MS आरीवर्क क्लासेसमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आपण लास्ट व्हिडिओमध्ये नेट फिक्सिंग पाहिली होती, त्याचा फर्स्ट पार्ट। आता सेकंड पार्ट पाहणार आहोत। सेकंड पार्टमध्ये आपण झिगझॅगच्या पुढे कंटिन्यू करणार आहोत। लास्ट व्हिडिओमध्ये आपलं झिगझॅगपर्यंत झालं होतं, ते याच्या पुढची जी प्रोसेस असेल ती आपण या व्हिडिओमध्ये पाहू। तोपर्यंत हे नेट फिक्सिंग आपण कव्हर करू। नेट फिक्सिंग झाल्याच्या नंतर पुढची प्रोसेस पाहणार आहोत। आता इथे आपली पूर्ण झिगझॅग जी आहे ती कंप्लीट झाली आहे। झिगझॅग कंप्लीट झाल्यानंतर खालच्या साईडनं जरी साईड कट करायचा आणि या ज्या साईडला लावलेल्या पिन आहेत त्या बाजूला करून घ्यायच्यात। पूर्ण पिन्स बाजूला काढायच्या आहेत, जेणे की आपला नेट हा कट करण्यासाठी रेडी झाला आहे। वरचा पार्ट नेटचा पूर्णपणे कट करायचा आहे, त्यासाठी सगळ्यात अगोदर तर या पिन बाजूला काढायच्यात। आता या ज्या आहेत या नॉर्मल निडल आहेत, तुम्ही त्याच्या ठिकाणी बॉल पिन पण यूज करू शकता, पण नॉर्मल पिनमध्ये खूप छान प्रकारे हा फॅब्रिक सेट होतो, म्हणजेच नेट फिक्स होतो। आता इथे जो एक्स्ट्राचा नेट आहे बाहेरच्या साईडला आलेला, हा पूर्णपणे कट करायचा आहे। आता कट करताना काय असं कटरने छोटे छोटे पीस करून आपण कसं कट करतो, असं कट करतो, ते कट करायचं नाही। डायरेक्टली कटर लावायचा आणि धागा टाईट ओढायचा। फॅब्रिक टाईट ओढायचा। फॅब्रिक टाईट ओढल्याच्या नंतर तुमचा नेट हा ऑटोमॅटिकली कट होत जातो आणि त्याला छोटे छोटे असे साईडने त्याचे पीस दिसत नाहीत। ओन्ली कटर लावायचा आणि पुढे स्टार्ट करायचं। जसं आपण ब्लाऊज पीस वगैरे कट करतो कात्रीने, त्या टायमिंगला जशी कात्री लावून ठेवतो सेम तशीच इथं देखील ठेवून ठेवायची आणि नेट एकदम व्यवस्थित आणि क्लिअर। तुम्ही पाहू शकता इकडे साईडने अजिबात त्याला छोटे छोटे पीस दिसत नाही, त्याचे एकदम क्लिअर कट झाला आहे। आता पिन बाजूला करून ठेवायच्या आणि याच्या पुढची प्रोसेस म्हणजे काय करायचं आहे, कधीही तुमचं नेट फिक्सिंग करताय आणि त्याच्या बाजूला जे पण काही वर्क असेल नेट फिक्सिंगच्या बाहेरच्या बाजूला, ते बॅकनेकला असेल किंवा स्लीव्जमध्ये असेल, ते पूर्ण वर्क अगोदर कंप्लीट करायचं बाहेरचं वर्क। आणि त्याच्यानंतर हे जे नेटच्या खाली जो कपडा आहे तो कट करायचा। शेवटी काय होतं, आपण अगोदर जर कपडा कट केला, त्याच्या खालचा कपडा कट केला आणि आपला हात वगैरे प्रेशर पडलं तर ती नेट अजून लूज होते। त्यासाठी बाहेरचा पार्ट अगोदर पूर्ण कव्हर करायचा आणि मग नंतर आतमधलं नेटच्या खालचा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा। इथं आता आपण हे लायनिंगमध्ये वर्क करत आहोत। स्टार्टिंगला 4 ते 5 स्टिचेस घ्यायच्या चेनच्या, जेवढे तुम्ही सुरुवातीला घेतात त्याच लास्टपर्यंत घ्यायच्या। इथं मी 4 ते 5 घेतलेले आहेत। ते 5 लाईन घेतल्या त्याच्या चेनच्या। त्या चेन झाल्याच्या नंतर परत एक बीट्स ॲड करायचा। कंटिन्युअसली हेच करायचं आहे। 4 ते 5 स्टिचेस घ्यायचे, 5 स्टिचेस झाले परत एक शुगर बीट्स ॲड करायचा। कंटिन्यू सेम प्रोसेस करायची। एक लाईन कंप्लीट झाली, नॉट द्यायची, नॉट दिली, परत जी साईडची लाईन असणार आहे त्या लाईनपासून कंटिन्यू करायचे आणि प्रत्येक लाईनपाशी नॉट कंपल्सरी द्यायची आहे। इथे पाहू शकता नॉट दिली। नॉट दिल्याच्या नंतर त्याच्या लागूनच एकदम त्याला लागूनच जी लाईन असणार आहे साईडची बाजूची त्याच्या, ती लाईन लगेच कंटिन्यू करायची। इथे सुद्धा 5 चेन स्टिचेस झाल्याच्या नंतर परत अजून एक बीट्स ॲड करायचा। कंटिन्युअस सेम प्रोसेस आहे।
जशी आपण फर्स्ट लाईन पाहिली होती तसेच लास्ट लाईनपर्यंत कंटिन्यू करत आलो आहोत. आणि हे जे टॉपिक असतात हे आपल्या ऑनलाईन क्लासेसमधील टॉपिक राहतात. जे स्टुडंटला प्रॉब्लेम येतात किंवा स्टुडंटला आपण वर्क टीच करतो आहे तसेच प्रॉब्लेम तुम्हाला ते क्लिअर होत असतील तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की कम्प्लिटली पाहत राहा. ही लाईन आता कंप्लीट झाली आहे. याला आता शेवटी नॉट द्यायची, इथे लास्टमध्ये नॉट द्यायची आणि खालचा जो धागा आहे तो पूर्णपणे कट करून घ्यायचा. अशा टाईपमध्ये आपलं नेट फिक्सिंग करून झाली आहे खालच्या बाजूला. त्याच्या साईडचं वर्क देखील कंप्लीट झालं आहे. आता वर्क कंप्लीट झाल्याच्यानंतर याच्या खालचा जो व्हाईट कलरचा फॅब्रिक दिसत आहे तो कट करायचा. तर सगळ्यात अगोदर तो कट करायच्या टायमिंगला तुम्हाला जो तुमचा हा फॅब्रिक आहे उलट्या साईडनं ठेवायचा आहे, म्हणजेच उलट्या बाजूने ठेवायचा आहे. बॅक साईड रिंगची वर्त करा. वरती केल्याच्यानंतर सिंपल निडल किंवा आरीवर्कची निडल अशी त्या फक्त व्हाईट कपड्यामध्येच अडकवून घ्यायची. नेटमध्ये अडकली नाही पाहिजे. खालच्या बाजूने तुम्ही चेक करा की अडकली तर नाही. खाली चेक करायचे, फक्त व्हाईट फॅब्रिकमध्येच अडकली पाहिजे. आता या व्हाईट फॅब्रिकमध्ये अडकते. अडकल्याच्या नंतर त्याला वरच्या बाजूला निडलला असं ओढून घ्यायचं आणि तिथे एक कट द्यायचा, एक छोटासा कट द्यायचा, जेणे की काय होतं तुमचा व्हाईट फॅब्रिकमध्ये बोट टाकायला तुम्हाला अशी जागा मिळते. इथे पाहू शकता छोटासा स्पेस झाला आहे. आता त्या स्पेसमध्ये बोट ठेवायचा आपला आणि पूर्ण हा व्हाईट कपडा जो आहे तो कट करून घ्यायचा. नेट अजिबात कट नाही झाली पाहिजे. फक्त आणि फक्त हा व्हाईट फॅब्रिक कट करून घ्यायचा आहे आपल्याला. हलक्या हाताने करा आणि खूप जपून करायचे, कारण तुम्ही जे हे साईडचं वर्क केलेलं असतं जर तुमच्या नेटला थोडा जरी कटर लागला, हे आपण कटरने कट करतो, कटर जर थोडाफार लागला तर हे जे केलेलं वर्क असतं ते पूर्ण वेस्ट जातं. यासाठी खूप व्यवस्थितपणे आणि सेक्युअरली करायचं आहे. अजिबात घाई गडबड करू नका. इथे होईल तेवढं स्लो पोझिशनमध्ये कंटिन्यू करत राहा. आता हे साईडचा पूर्ण व्हाईट फॅब्रिक कट करून घ्यायचा. आणि बऱ्याचशा वेळेला काय होतं हा नेट कट करताना करून झाल्याच्या नंतर देखील असे छोटे छोटे पीस दिसतात आपल्याला. हे कसं फॅब्रिकचं थोडंफार दिसतं काही वेळेस. तिथे काय करायचं, ग्लू लावून घ्यायचा. पूर्ण ग्लू लावला त्याला ड्राय होऊ द्यायचं. ड्राय झाल्याच्यानंतर मग अजून राहिलेलं कट करून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित क्लिअर करायचं. जर तुम्ही डायरेक्टली करायला जातात तर काय होतं स्टिच वगैरे कट होऊ शकतो. आता याच्यावरती तुम्ही वेगळी डिझाईन तुमच्या चॉईसनुसार जे पण काही तुम्हाला याच्यावरती वर्क करायचं असेल ते तुम्ही करू शकता. इथे आपण स्टोन लावून घेतले आहेत. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बाय ऑल ऑफ यू. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.